नमस्कार, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री लॅब सांगली. सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत ते कोथिंबिरीचं पीक घेतात आणि कोथिंबिरीचं पीक घेत असताना आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं केलं तर कोथिंबिरीमध्ये आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीनं तिथं मिळू शकेल. आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे आपल्याला वेळ मिळेल त्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करत असतात, पण तसं करू नका. कारण का, जर पाण्याचं नियोजन कोथिंबिरीला करायचं असेल तर आपल्याला ज्या वेळेला तापमान कमी आहे त्यावेळेला आपल्याला कोथिंबिरीला पाणी द्यायचं आहे. म्हणजे केव्हा, तर सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान आपल्याला पाणी देता येईल. त्यानंतर संध्याकाळी 4 नंतर आपल्याला तिथं पाणी देता येईल. त्यावेळेला तापमान हे कमी झालेलं असतं. जर दुपारच्या वेळेला कोथिंबिरीला पाणी दिलं किंवा जास्त टेम्परेचर असताना तापलेल्या जमिनीमध्ये जर कोथिंबिरीला पाणी दिलं तर आपलं जे कोथिंबिरीचं पीक आहे तिथं मरण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं तापलेल्या जमिनीमध्ये पाणी देणं हे टाळा. त्याचबरोबर कोथिंबिरीला पाणी देत असताना रेन पाईप किंवा मिनी स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे. त्यामुळं पाणी जे आहे ते व्यवस्थितरित्या आपल्या पिकाला पोहोचेल. त्याचबरोबर आपल्या पिकाला पाण्याचा मारा जास्त होणार नाही. त्यामुळं जी पानं आहेत त्याच्यावरती इजा काही होणार नाही, माती उडणार नाही, माती त्या कोथिंबिरीवरती जास्त येणार नाही. त्याचबरोबर आपल्या कोथिंबिरीची जी वाढ आहे तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाण्याचं नियोजन हे व्यवस्थितरित्या आपल्याला कोथिंबीर पिकाला करायचं आहे.